बातमी महत्त्वाची आहे। आंतरराष्ट्रीय अमेरिकेच्या टॅरिफच्या इशाऱ्यानंतर चीनने डोळे वटारलेत। अमेरिकेच्या टॅरिफ ब्लॅकमेलला घाबरणार नाही असं म्हणत चीनने प्रत्युत्तर दिलेलं आहे। चीनवर अतिरिक्त 50% टॅरिफ लावण्याचा अमेरिकेने इशारा दिला होता। अमेरिका आणि चीनने एकमेकांवर 34% टॅरिफ लावल्याने व्यापार युद्ध भडकलंय। अमेरिका आणि चीनने एकमेकांवर 34% टॅरिफ लावल्याने व्यापार युद्ध भडकलंय। अमेरिकेच्या टॅरिफ ब्लॅकमेलला घाबरणार नाही असं म्हणत चीनने डोळे वटारले आहेत। 8 एप्रिल पर्यंत चीनने आयात शुल्क कमी केलं नाही तर अतिरिक्त 50% टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेने दिली। या धमकीला न जुमानता चीनने प्रत्युत्तर दिले। चीन विरुद्ध शुल्क वाढवण्याची अमेरिकेची धमकी ही एक चूक आहे। यामुळे अमेरिकेची ब्लॅकमेलिंगची सवय पुन्हा एकदा स्पष्ट होते असं चीनने म्हटलंय। आमच्या कायदेशीर हक्कांचे आणि हितांचे रक्षण करण्यास मागे पुढे पाहणार नाही असा उलट इशाराही चीनने अमेरिकेला दिलाय। चीन अमेरिकेतल्या तणावामुळे चीनने भारताशी संबंध सुधारण्यावर भर दिलाय। अमेरिकेने लावलेलं 34% आयात शुल्क टाळण्यासाठी चीनने भारतीय बाजारपेठेकडे लक्ष वळवलंय। भारतातून चीनमध्ये आयात वाढवण्याचं चीनच्या सरकारने लक्ष ठेवलंय। भारतातील चीनचे राजदूत शू फेईहोंग यांच्याकडून व्यापार वाढवण्याबाबत भाष्य करण्यात आले। ग्लोबल टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत शू फेईहोंग यांनी हे वक्तव्य केले। जिनपिंग यांनी राष्ट्रपती मुर्मूंना भारत चीनमधल्या व्यापाराबाबत संदेशही पाठवलाय। लवकरच भारत आणि चीनमध्ये व्यापाराबाबत चर्चा होण्याचेही संकेत त्यांनी दिले आहेत।